सर्वजण करूयात आणि आपापले फोन सायलेंट मोड वरती ठेवून सर्वजण सावधान भूमिकेमध्ये राहूया। एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। भारत माता की जय। वंदे मातरम। आपण सर्वजण 2 मिनिटांसाठी तसेच उभे राहूयात। सर्वप्रथम मंचासमवेत कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संजीवनी मासिक संपादकाचे शिक्षणाचे संपादक माननीय देवीनाथजी लिमचे। देवीदास सर, मी आपल्याला विनंती करेन, ज्यांचं नाव जरी घेतलं तरी नसानसातील रक्त पेटून उठतं असे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी जगावं कसं हे ज्यांनी शिकवलं ते राजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि आपल्या प्रजेसाठी, रयतेसाठी आणि धर्मासाठी झुंजून मरावं कसं हे ज्यांनी शिकवलं ते छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज यांचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते 1 मिनिटासाठी फक्त पायातील पादत्राणं आपल्याला काढायचे। तेवढ्यात आणि महिला रस्त्यावरती सुरक्षित आहे। राजे छत्रपती शिवाजी व राजे संभाजी महाराजांना एक मानवंदना देऊया। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय मात्र जोरदार झाला पाहिजे। धर्मवीर छत्रपती श्रीमंत श्री संभाजी महाराज की जय। धन्यवाद। सर्वांना विनंती आहे,
अंगार नावाचं एक पुस्तक आहे आणि या पुस्तकाचा आपल्याला प्रकाशन सोहळा साकारायचा आहे. पुस्तक प्रकाशन सोहळा आपण साकारत आहोत. गाव, निसर्ग आणि माणसांचं जीवन या कादंबरीमध्ये जिवंत झालेलं आहे. पहाटेच्या धुक्यात हरवलेलं गाव, डोंगर, पक्षी, वारा यांच्या लयीत रंगलेलं निसर्ग चित्र अविनाशजी यांची लेखणी डोळ्यासमोर उभी करतात. स्त्रियांच्या वेदना, हुंडा, संशय, समाजाचं बंधन आणि परंपरेचा जाच. एकदा जोरदार टाळ्या लेखक अविनाशजी सरवणे यांचे हे सुंदर प्रकाशन अंगार, ज्याच्या नावामध्येच अंगार झळकतोय. वेदनांची झळाळी या पुस्तकामध्ये आहे. अविनाश सर, आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील अनेक जिल्ह्यामधील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. निम्म्या पुरस्कारार्थींना या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. काही अवधीमध्येच इतर मान्यवरांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. आपण पाहतो की तळागाळामध्ये अतिशय कर्तृत्ववान मंडळी असतात, जी दुर्मिळ असतात, त्यांना कधीही व्यासपीठ भेटत नाही. परंतु आज या ठिकाणी लायन्स क्लब असेल किंवा युवा फाउंडेशन असेल, शिक्षण संजीवनी मासिक आहे, या सर्वांनी या राज्यातल्या कानाकोपऱ्यामधील ही सर्व व्यक्ती आहेत ती शोधलेली आहेत की ज्यांनी लंडन असेल किंवा भारतामधल्या अनेक मोठमोठ्या व्यासपीठांवरती जाऊन काम केलेले, रूट लेवलला काम केलेलं आहे. अशा विविध क्षेत्रातील जवळजवळ 30 व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान आहे ते आयोजित केलेला आहे. या चारही संस्थांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्याचबरोबर अंगार हे जे पुस्तक आहे ते करण्याची संधी आमच्या शिक्षण संजीवनी मासिक आणि प्रकाशनाला भेटलेली आहे. अविनाश सरवदे सर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील अतिशय छोट्या गावामध्ये काम करणारा हा व्यक्ती जो आहे, त्याने हा अंगार जो आहे तो या ठिकाणी पेटवलेला आहे आणि अतिशय वाचनीय हे पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित करण्याची संधी या चारही संस्थांना मिळालेली आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावर असणारे लायन्स क्लबचे सगळे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व जिल्ह्यामधून आलेले आपले जे सन्मानार्थी आहेत, म्हणजे अगदी गायन क्षेत्र असेल, लेखन क्षेत्र असेल, या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो, मगाही सरांनी उल्लेख केला राज्य पाठ्यपुस्तक निवड समिती, परंतु या ठिकाणी आमचे मित्र जे आहेत की राज्याच्या साळुंके जे आहेत, महेश साळुंके, अशा सारख्या व्यक्तींना, दत्तात्रय उभे साहेब आहेत, गेले 26 वर्ष सर ते शिक्षण संजीवनी मासिकासारखंच अपेक्षा मासिकाचं काम करतायत. त्यानंतर विद्याधर चव्हाण सर आहेत, आरोग्यासाठी काम करतायत. राजीवजी सगर आहेत, गेले 30 वर्ष आहे ते जर्नलिझम करून सुद्धा या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांना आणि जवळजवळ 125 पुस्तकं प्रकाशित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मावळा सारख्या दुर्गम भागामध्ये मावळ वार्ता फाउंडेशन आणि टीव्ही चॅनलचं काम करणारे विराज अडचुळे डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम आहे तो टीव्ही वरती लाईव्ह केला जात आहे. अशी कानाकोपऱ्यामधली जमा केलेली मंडळी आमच्या अनिल विधाते सर आहेत की ज्यांना शाळेमध्ये पोहोचण्यासाठी होडीतून 10 किलोमीटर प्रवास करावा लागत होता आणि त्या ठिकाणी 10 किलोमीटर होडीतून जाऊन पलीकडे तो माणूस आहे तो गेली 8 वर्ष शाळा सांभाळतोय. अशा व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर त्या निमित्ताने आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय आणि ह्या सगळ्यांचीच प्रेरणा घेऊन मी काही शब्द आहे की माझ्या पुस्तकामध्ये रेखाटत असतो. आणि आता जवळजवळ 7वं पुस्तक आता येणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये साताऱ्याला प्रकाशित होत आहे. 6वं पुस्तक आहे ते दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित केलं होतं आणि जे शिक्षण संजीवनी मासिक आहेत, देवीदास लिमचे संपादक आहेत, त्याचं प्रकाशन मागच्या महिन्यामध्ये दिवाळीमध्ये आम्ही लंडन शहरामध्ये केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही सगळी दुर्बळ आणि दुर्लभ असणारी मंडळी की ज्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय, की जे कुठेही व्यासपीठावरती उपस्थित नव्हती. गेले 30 वर्ष शेती क्षेत्रामध्ये संशोधन करून त्यामधल्या द्राक्षाच्या असेल, डाळिंबाच्या असतील, अशा वेगवेगळ्या जाती शोधून राज्यातली चांगली संशोधक मंडळी सुद्धा ज्यांच्या शेतामध्ये जातात, असे कैलासचंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांनी हे पेरूचं वाण असेल किंवा द्राक्षाचं असेल ते शोधण्याचं काम केलं आणि आपली द्राक्ष आहे ती लंडन सारख्या, युरोप सारख्या देशामध्ये एक्सपोर्ट केलेली आहे. त्यांचा आज सन्मान करताना या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतोय. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सगळे सन्मार्थ आहेत त्यांच्याविषयी बोलण्यासारखं आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.
मैं डॉक्टर नरेंद्र हरजाई फ्रॉम अम्बाला। भाई साहब ने इंट्रोडक्शन दे दी है। मुझे मोटिवेशनल स्पीकर, फैमिली कोच, लाइफ कोच, बेस्ट सोशल वर्कर के बहुत से मेरे माता पिताजी की दुआओं से, भगवान जी की दुआओं से और आप सब ऑडियंस की दुआओं से मुझे बहुत से अवार्ड्स मिल चुके हैं। और मुझे आज हरियाणा अम्बाला से मैं आया हूँ। आज महाराष्ट्र में आके मुझे चीफ गेस्ट के तौर पे इनवाइट किया, तो मैं महाराष्ट्र सरकार की तरफ से और आप लोगों की अपनी तरफ से आपका धन्यवाद करता हूँ। बहुत प्यारी ऑडियंस है और बहुत अच्छे लोग हैं। मैं आई एम वेरी हैप्पी। मैं बहुत से कंट्रीज में गया हूँ। बहुत डिसिप्लिन पर्सन है आप। बहुत प्यार से, मान और सम्मान से आपने हम सबका मान और सम्मान किया। धन्यवाद। एक बात कहना चाहूँगा, जो लोग अपने परिवार से प्यार करते हैं, जो लोग अपने माता पिता का मान और सम्मान करते हैं, जो लोग अपने भाई को भगवान मानते हैं, जो लोग पति और पत्नी प्यार से रहते हैं, जो लोग अपने भाइयों के बच्चों में और अपने बच्चों में फर्क नहीं रखते, नरेंद्र हरजाई से झुका के उनको नमन करते हैं। मैंने जीवन में एक बात सीखी है कि दुनिया की कितनी भी दौलत हो आपके पास, कितनी बड़ी एजुकेशन हो आपके पास, कितनी बड़ी डिग्री हो आपके पास, स्टेटस, स्टैंडर्ड, बड़ी बड़ी गाड़ियां, बड़े बड़े बंगले हो आपके पास, नरेंद्र हरजाई विनम्रता से कहते हैं कि अगर आपके पास अपना परिवार नहीं है तो फिर मैं एक बात जरूर कहूंगा कि हमारा जीवन आधा अधूरा है। हम अपने जीवन में कभी सोचा है हमने कि हम इस धरती पर करने क्या आए हैं? हम इस धरती पर अपने रिश्तों की गरिमा को समझने आए हैं कि हमारे रिश्ते क्या होते हैं। क्योंकि जिनके पास रिश्ते होते हैं उनके साथ फरिश्ते होते हैं। जब आप अपने, आज मैंने देखा कि लोग माता पिता को छोड़ देते हैं। मैंने अपने माता जी हमारे 82 ईयर्स में गुजरे हैं। 2014 में 2014 में 82 ईयर्स के थे और फादर साहब 2019 में गुजरे, वो 90 प्लस थे। हम चार भाइयों, पूरा जीवन उनके साथ हमने गुजारा है। आज हम घर के 19 मेंबर हैं, अब एक 20 हो गए हैं। 2 दिन पहले हमारी एक पोती हुई है। तो हम 20 मेंबर बड़े प्यार से, बड़े रिस्पेक्ट से एक दूसरे का मान और सम्मान करते हैं और जीवन भर का वादा है कि हम अपने परिवार के साथ ऐसे ही बन के रहेंगे। आज हमारे समाज सोसाइटी में हमें मान और सम्मान मिलता है। आज मैं इनका धन्यवाद करूंगा जिन्होंने मुझे महाराष्ट्र में इनवाइट किया है और मैं सबका धन्यवाद करता हूँ। जो हमारे जजेस, जो हमारे चीफ गेस्ट ऑफ ऑनर है, तो मैं सबका धन्यवाद करता हूँ। मैं सिर्फ ये करता हूँ, फैमिली यूनिटी इज माय स्ट्रेंथ। मेरे 1700 से ज़्यादा वीडियोस हैं, 1700 प्लस मेरे वीडियोस हैं और मेरा आत्मा चैनल 596 नंबर पर मेरा हर सैटरडे संडे मॉर्निंग 10 बजे प्रोग्राम आता है। और मेरे पॉडकास्ट वो भी बहुत मान और सम्मान मिलता है। मैं कहीं भी जाता हूँ, अभी कल मैं बॉम्बे जा रहा हूँ, कल बॉम्बे से भी मुझे चीफ गेस्ट के तौर पे इनवाइट किया है। तो मैं तो महाराष्ट्र का धन्यवाद करता हूँ कि इतनी दूर से मुझे अम्बाला से आपने इनवाइट किया। तो महाराष्ट्र को तो मैं सैल्यूट करता हूँ। जय भारत, भारत माता की जय। बोलने को बहुत कुछ है, मुझे ये लगता है कि शायद किसी और को भी मौका देना चाहिए, लेकिन मैं आप सबसे नम्र निवेदन करूंगा कि आप सबसे प्यार करो। दोस्तों से, रिश्तेदारों से, देश से, समाज सोसाइटी से, सबसे प्यार करो, लेकिन अपने परिवार से जरूर प्यार करो। क्योंकि परिवार की जो खुशी होती है उससे बड़ी दुनिया की कोई खुशी नहीं है। आज मैं कल आया हूँ यहाँ, अभी मेरा 6 दिन का प्रोग्राम वहाँ भी है अपना बॉम्बे में, लेकिन आप विश्वास करो कि मैं कल आया हूँ और एक दिन, आज दूसरा दिन है कि मुझे फैमिली की याद आ रही है। मैं हैरान होता हूँ कि चंद पैसों के लिए इंसान अपने परिवार को क्यों छोड़ देता है। परिवार से बड़ी खुशी है दुनिया में कहीं नहीं है। आज हम 20 मेंबर अगर एक छत के नीचे रहते हैं तो ये आप लोगों की वाहवाही और जो आपकी दुआएं या ब्लेसिंग्स या जो भी है, तो हम इस चीज का हमारे पास खजाना है। हम एक दूसरे के बिना बिल्कुल कभी नहीं रह सकते। और एक बात और बताऊंगा कि मैं नरेंद्र हरजाई आज 60 साल का हूं और मैं अपने भाइयों को भगवान मानता हूं। भाई मेरे भगवान, मेरे 60 साल में हम 4 भाई हैं, 5 हमारे बेटे हैं और हम
20 मेंबर बहुत प्यार से रहते हैं। और एक बात और कहना चाहूँगा, कहने को तो मैं बोलूँगा तो फिर वो दिन से शाम और शाम से रात और रात से फिर अगली सुबह हो जाएगी, लेकिन मैं कुछ और दो शब्द कहना चाहूँगा कि आज मेरी मैरिज को 37 ईयर्स हो गए हैं। 37 साल में 37 ईयर से ये भगवान जानता है कि मेरी अपनी वाइफ के साथ, मैडम के साथ कभी .1 भी तू मैं नहीं हुई। मेरे पास ऐसे फार्मूले हैं। मैंने अभी मैं दुबई गया हूँ, श्रीलंका, नेपाल, अभी मैं मस्कट जाके आया हूँ। मस्कट मुझे फिर वो चीफ गेस्ट के तौर पे इनवाइट कर रहे हैं। मैं मस्कट में चीफ गेस्ट के तौर पे इनवाइटेड था। तो मेरे पास मेल फीमेल आज के जो यंगस्टर है, युवा पीढ़ी है, मैं उनको संदेश देना चाहूंगा कि पति पत्नी का प्यार, जीवन में बहार। आज मैं महाराष्ट्र की धरती पे ये बात कहना चाहता हूँ कि लोग पति पत्नी लड़ते क्यों हैं। मैं 60 साल में आज तक समझ नहीं पाया कि पति पत्नी की लड़ाई किस बात की होती है। एक पति अगर अपने पत्नी को नहीं संभाल सकता, एक पत्नी अपने पति को नहीं संभाल सकती, तो नरेंद्र हरजाई विनम्रता से कहते हैं फिर आप धरती पर करने के आए हैं। आज मैं जो भी मेरी महाराष्ट्र के लोग आवाज सुने, मैं चाहूंगा कि आज वो महाराष्ट्र में एक संदेश दे दें कि हम पति पत्नी नहीं लड़ेंगे और भाई बहनों का प्यार, जीवन में बहार, माता पिता का आशीर्वाद दुनिया का सबसे बड़े गुरु, सबसे बड़े भगवान से ज्यादा होता है। क्योंकि काश ये दुनिया समझे माता पिता इस धरती के भगवान होते हैं। जो इंसान अपने माता पिता की इज्जत नहीं करते, कामयाब वो हो जाते हैं, लेकिन अंतिम क्षण में उनके पास सिर्फ पछतावा के अलावा कुछ नहीं रहता कि हमने जीवन में अपने माता पिता के साथ जीवन क्यों नहीं गुजारा। आज मैं कहता हूँ कि वो लोग खुश नसीब हैं जिनके पास माता पिता है। माता पिता के साथ जीवन गुजारने में आज मुझे मान सम्मान, नेशनल इंटरनेशनल अवार्ड मिल चुके हैं। मेरी आप जैसे ऑडियंस में बैठने की औकात हैसियत नहीं है, लेकिन मेरे माता पिता जी का आशीर्वाद है कि आज मैं जहाँ जाता हूँ लोग मेरा इंतजार करते हैं। काश दुनिया ये समझे और मेरे इन विचारों से 4 रिश्तों को आप निभाएंगे तो आपका जीवन सफल है। एक तो माता पिता के साथ जब तक उनका जीवन है, आपका जीवन है, उनके साथ गुजारिए। दूसरे भाई मेरे भगवान, तीसरा पति पत्नी, और चौथा अपने बच्चों में और भाई के बच्चों में कभी फर्क मत रखो। आप जब आप भाई के बच्चों में और अपने बच्चों में फर्क रखते हो तो मैं नम्रता से नरेंद्र हरजाई पूछे हैं, फिर हम समाज, सोसाइटी, दोस्त, रिश्तेदार, पड़ोसियों का क्या फायदा सोचेंगे, क्या भला करेंगे अगर हम अपने भाई के बच्चों से प्यार नहीं करते। तो आज प्रण लो आप कि हम जितना अपने बच्चों से प्यार करते हैं उतना अपने भाई के बच्चों से भी प्यार करेंगे, भाई छोटा या बड़ा। मेरा ये संदेश है। मैं चला जाऊंगा 4-5 दिन के बाद अपने हवाला अपनी दुनिया में, लेकिन आपको मेरी बातें याद रहेंगी। आज एक बार अपने पति और पत्नी के लिए ताली बजाओ। आज माना करते हैं सब कि हम पति पत्नी कभी नहीं लड़ेंगे, हाथ उठा के। सर ऐसे है, मैं ये बात कहना चाहूँगा, मुझे ये पता है आज हमारे हिंदुस्तानियों में भी ये बहुत बड़ी कमी है कि वो पति पत्नी लड़ते रहते हैं, क्योंकि पति को बाहर गुस्सा निकालने का मौका नहीं मिलता, वो अपनी पत्नी का गुस्सा निकालते हैं, और पत्नी को अपने किसी दूसरे के साथ गुस्सा करने का नहीं मिलता, तो वो अपने पति को गुस्सा निकालते हैं। क्यों करते हो आप? आज के बाद गुस्सा रहता है वो प्यार वाला। जो प्यार है उसमें गुस्सा नहीं होना चाहिए, और जिसमें गुस्सा है वो प्यार ही नहीं है। मुझे आज लोग कहते हैं हरजाई साहब हम 4 भाई हैं, हम भी 4 भाई हैं, 1 रूफ 1 किचन, 20 लोग एक किचन में खाना खाते हैं। और जब तक आपका जीवन और मेरा जीवन रहेगा, आपको सुनने में मिलेगा कि डॉक्टर नरेंद्र हरजाई फ्रॉम अंबाला वो आज भी एक छत के नीचे रहती है। ये मन नहीं है। मैंने आपको आज जीवन में अगर कामयाब होना चाहते हो, आज तो बच्चे कुछ पैसे कमाने के चक्कर में माँ बाप को छोड़ देते हैं, कुछ पति पत्नी को छोड़ देते हैं, अपने बच्चों को छोड़ देते हैं धन कमाने के चक्कर में। मैंने भी जीवन में बहुत गरीबी देखी है, एक टाइम था। आज भगवान की कृपा से मेरे पास सब कुछ है, लेकिन मैंने अपने परिवार को कभी नहीं छोड़ा। जिनको ये वहम होता कि परिवार को छोड़कर हम धन कमा लेंगे, तो ऐसा नहीं है। वो धन किसी काम नहीं आ सकता, उस धन में कभी बरकत भी हो सकती जो धन आप अपने परिवार को छोड़ के कमाते हैं। सभी का धन्यवाद, बहुत अच्छा लगा आप सबसे मिलके। तो मैं चाहूंगा कि आप अपना आशीर्वाद मेरे ऊपर रखें। धन्यवाद सबका। थैंक यू सर।
राज खाली बता के जाओ की इसके बाद यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छितो. अगदी 10 मिनिटांमध्ये आपण इव्हेंट संपवत आहोत. समारोपाकडे आपण वळत आहोत. यानंतर मंचावरती मी आमंत्रित करेल अगदी 2 मिनिटांमध्ये त्याच्यामुळे शोभा वाढलेली आहे ते सर्व पुरस्कार देव त्यांचे सर्व कुटुंबीय. प्रथमतः आजच्या शुभदिनी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना पुरस्कार मिळालेले नाहीत त्यांचं त्यांच्यापेक्षा खूप खूप अभिनंदन. मी असं का बोललो याचं कारण असं आहे की जे उद्योजक आहेत सगळे हे तर ह्यांच्या आयुष्यातलं प्रमुख भांडवल काय असते की त्यांच्या ओळखी लागतात आयुष्यामध्ये. म्हणजे माझं असं सांगणं आहे की कुठल्याही उद्योजक असू द्या त्याला यशस्वी होण्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये दिवसाला कमीत कमी 10 तरी लोक आली पाहिजे. त्याच्या मोबाईलमध्ये फिट नाव झाली पाहिजे तेव्हा तुमचं यशाचं गणित चालतं. ते सामाजिक असू द्या राजकीय असू द्या. मी थोडक्यात माझ्याविषयी प्रवास सांगेल. मी ॲग्रिकल्चर कॉलेजला गेली 24 वर्षापासून प्रशासकीय सेवेत काम करतो. तिथं शेतकऱ्यांसाठी गायडन्स करण्याचं काम करतो. तसंच श्रेयस एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून 1 लाख महिला युवकांना व्यवसाय ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यातून त्यांना हजारो महिलांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे. त्यांच्यासाठी लागणारं कर्ज आहे 1 लाखापासून ते 5 कोटीपर्यंत ते मिळवून देण्यासाठी आपण गेल्या 16 वर्षापासून काम केलेलं आहे. तसंच मार्केटिंगसाठी पण नाबार्ड झेडपी कृषी विभाग त्याच्या माध्यमातून शासनाच्या काय स्कीम योजना आहेत ते आपल्या युवकांना उद्योजकांना मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे. आणि काही 280 लोकांची यशोगाथा बनवलेली आहे. आणि तुम्हाला 1000 रुपये देण्यापेक्षा 1000 रुपये देण्याच्या लायक बनवणे हेच आमचं काम आहे आणि अनेक वर्षापासून हेच काम करतोय. या कार्यक्रमासाठी माझे मित्र सहकारी गणेश विटकर तसेच सर्व प्रमुख पाहुणे यांच्यामुळे इथं मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली. तसंच मी जे काय उदाहरण दिलं मी 1 मिनिट बोलू शकतो ना. तर मी जे तुम्हाला उदाहरण दिलं की बाबा ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला नाही त्यांचं त्यांच्यापेक्षा खूप अभिनंदन. मी ह्याचा माझा अनुभव सांगेल. मी माझा मुलगा 5वीला शाळेला आहे होता गेल्या 2-3 वर्षापूर्वी. तर मी इंग्लिश मिडियम स्कूलला माझा मुलगा आहे. गॅदरिंगला माझ्या मिसेसला वेळ नसल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या कार्यक्रमाला शाळेमध्ये ज्या गॅदरिंगमध्ये कार्यक्रमाला पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आले होते. तर त्यांना कुठल्या तरी कार्यक्रमाला पुढे जायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं होतं जे बक्षिसं दिली काही मुलांचे डान्स आणि बक्षीस समारंभ चालू केला आणि त्यांच्या हस्ते बायोपिक पुरस्कार सगळे दिल्यानंतर ते जेव्हा भाषणाला उठले त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे वाक्य. आणि त्या दिवशी माझ्या आमच्या घरची शेजारची पादरची म्हणायची तुम्ही एकदम हलक्या शाळेत मुलाला घातलेलं आहे. आणि ते ऐकून अजून माझी मानसिकता झाली की बाबा दुसऱ्या शाळेत त्याला टाकूया कुठल्या तरी. मग त्याच्यामध्ये हे वाक्य त्यांनी बोलल्यानंतर सांगितलं की मी ह्याच शाळेमध्ये शिकलेलो आहे. ह्या शाळेमध्ये मी 1ली ते 10वी शाळेत शिकलेलो आहे. 1ली ते 10वी मला 5वी पासून कळायला लागलं. 5वी ते 10वी पर्यंत मला कुठलंही सर्टिफिकेट मिळालं नाही. 45% वर मला कधी मार्क पडले नाहीत. 35% वर इंग्लिशमध्ये मार्क पडले नाहीत. माझ्या वर्गामध्ये 90% 95% मार्क पडणारी मुलं होती. तरी पण मी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू झालो. एखाद्याला मार्क कमी पडले की कोणाला काहीच मिळालं नाही. मला ह्या सभागृहात ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांनी माझी प्रेरणा घ्या मला आणि ज्यांना मिळालं ते त्यांनी ते घ्याच. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की काही वेळा आयुष्यामध्ये तुम्हाला कधी मोठा होऊ शकतो. त्यामुळे कमी पडले काय पाल्यांना माझं हे सांगणं आहे की आपल्या मुलाला जरी कमी मार्क पडली तर त्याला खर्ची करू नका. त्याला आधार द्या आणि त्याला अजून प्रोत्साहन द्या. त्या पाठीमागचा उद्देश. आणि उद्योजकांना ते सांगणं आहे एखाद्या व्यवसायात अपयश आलं तरी खचून जाऊ नका. दुसऱ्याचं आलं तिसऱ्याच आलं तर तुम्ही प्रयत्न ठेवलं सातत्य ठेवलं तर आयुष्यात तुम्ही चांगले यशस्वी होऊ शकता. या ठिकाणी मला आयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानून थांबतो. धन्यवाद. I'm basically from Telangana. I've come all the way to here to meet all these amazing people sitting here, and thank you so much for all the opportunities. I don't know what really to speak, but I am the director of preschools in Telangana. So I have my own preschools,
where I have established to give education to poor people. So it's a wonderful journey for me to get this Global Icon Award as well. It was really amazing. Thank you to the whole team who supported for this, and it was lovely coming here. So basically, what I would actually say is this was not actually possible. As Sir told, without family we are nothing. So without my family, I am nothing, and I am no one here today. So even I have wrote and published 2 books till now, which are Magical Thoughts and Read and Burn, which supports women's, visualizes women's safety and security. I will definitely continue to write more books to ensure that I work for the safety and security of women in the society and child welfare rights as well. I'm already in the Child Welfare Commission Society. I've been in membership. So I've been working for that, and I'll keep working for it. And thank you so much, all of y'all. Jai Bharat, Jai Hind. Thank you. सभी को थैंक यू सो मच एंड स्पेशल थैंक्स टू रवि सर, रवि अग्रवाल सर, हार्टली थैंक्स एंड ऑल सभी कॉर्पोरेट और जितने भी लोग यहाँ पे अवेलेबल है सभी के लिए आप लोग ना थोड़ा क्लैपिंग इस तरह से कीजिए कि बस हॉल में तालियों की आवाज आ जाए, जोरदार क्लैपिंग। थैंक यू सो मच। मेरा नाम नीलम है और हम लोग एक वेलनेस इंडस्ट्री को रिप्रेजेंट कर रहे हैं। हम लोगों को 10 से 12 सेंटर्स है अक्रॉस पूना एंड वी आर हेल्पिंग पीपल टू गेट फ्री ऑफ मेडिसिन। मतलब हम लोग वेलनेस इंडस्ट्री में काम कर रहे हैं और फिट इंडिया मिशन है हमारा, और हम लोग इस मिशन में ऐसा है कि लोगों को हेल्प करते हैं कि कैसे आप खुद ही घर का खाना पीना खा के कुछ चीज़ें फॉलो करके कुछ न्यूट्रिशंस लेके कैसे आप लोग फिट रह सकते हैं। हमारी कोशिश होती है नॉट ओनली लेडीज जेंट्स स्पेशल, एज का कोई क्राइटेरिया नहीं है हमारे पास, इवन हम लोग बच्चों को भी हेल्प करते हैं। तो हम लोगों ने जो 12 सेंटर्स अभी अक्रॉस हमारे पूना में है, आउट ऑफ पूना भी हमारे कुछ सेंटर्स है, तो उसमें हम लोग हेल्प कर रहे हैं लोगों को कि आप लोग खुद एक ऐसी जिंदगी जियो जिसमें आपने देखा होगा कि हमारे मोदी जी है फिट इंडिया मिशन पे है, तो वही नारा हमने भी, हमारा जो इंटेंशन है वो लोगों को ये है कि एक फिट इंडिया में आप आओ। आप देखोगे कि हमारे साथ जितने भी लोग हमारे यूनिटी में जुड़े हैं वो मॉर्निंग 6 से लेके रात नाइट 12 o'clock तक आप देखोगे एज यूजुअल, मतलब वही एनर्जी लेवल मेंटेन करते हैं, वही फिटनेस इंडस्ट्री से हम लोग जो बिलोंग करते हैं। तो हमें रवि सर ने इंट्रोड्यूस किया और उनको स्पेशल थैंक्स बोलना चाहूँगी, बिकॉज वो जितना सोशल सर्विस करते हैं या लोगों को हेल्प करते हैं, हम काफ़ी दिन से उनको फॉलो कर रहे थे। कोइंसिडेंटली हमारी मुलाकात हो गई, फिर उनके लॉयंस क्लब में हम काफ़ी सारे मेंबर्स को मिले और उनके गाइडेंस से, और जब उनका देखा कि सारे इतने मतलब दिग्गज हस्ती आज हमारे साथ अवेलेबल और इतने सारे लोगों के बीच में, और जो हमको रिकग्निशन दिया सर, दिल से आपको थैंक यू सो मच। और एक अच्छा एक्सपीरियंस ये आया कि आज इस हॉल में ऑलमोस्ट एक इतने पावरफुल लोग हैं और हम लोगों ने सोचा नहीं था कि उनके बीच में एक्चुअली हमको कोई रिकग्निशन होगा, तो मैं बहुत दिल से धन्यवाद करना चाहूँगी। एंड ऑफ कोर्स आने वाले कुछ समय में आप लोग हम लोगों को देखोगे अक्रॉस महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र, एंड नॉट ओनली इन महाराष्ट्र बट वी आर वर्किंग विद 95 कंट्रीज। हम लोग अभी जो काम कर रहे हैं वो सिर्फ महाराष्ट्र तक नहीं सीमित रखा है हमने, तो हमारा मिशन है कि हम लोग जो है इंडिया का नाम आउट ऑफ कंट्री में लेके जाए, और कमिंग सून आप लोग काफी जल्दी हम लोगों को अलग अलग कंट्रीज में भी देखने वाले हैं।
तो हम लोग वहाँ पे भी जो है इंडिया का नाम रोशन करेंगे, हमारे महाराष्ट्र का नाम रोशन करेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एंड सभी को थैंक यू। फाउंडेशन, शिक्षण संजीवनी मासिक, लायन्स क्लब पुणे अग्रसर, अनुर्वी फाउंडेशन या 4 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज हा राज्यातल्या 30 कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि खरं म्हणजे माझे मित्र डॉक्टर संजय जगताप यांनी मला ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केलेलं असताना मलाच इथं महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन आश्चर्याचा सुखद धक्का दिलेला आहे। काही अपरिहार्य कारणामुळे मला या सभागृहात उपस्थित राहायला थोडासा वेळ लागला, त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही की मंचावर कोण कोण व्यक्ती आहेत आणि मंचासमोर कोण कोण व्यक्ती आहेत। परंतु हळूहळू लक्षात आलं की मंचासमोर जितक्या कर्तृत्ववान व्यक्ती आहेत तितक्याच कर्तृत्ववान व्यक्ती मंचासमोर सुद्धा बसलेल्या आहेत। आणि या 4 संस्थांनी तुम्हा आम्हाला सन्मानित केलेलं आहे, कारण कुणीतरी पाठीवर थाप मारल्याशिवाय काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळत नाही आणि त्याला प्रेरणाही मिळत नाही। तर अशा प्रकारचे चांगला सन्मान सोहळा ह्या निमित्ताने इथं आयोजित करण्यात आलेला आहे। या सगळ्या संस्था नामवंत संस्था आहेत, रत्न पारखी ज्याला आपण म्हणू अशा त्या संस्था आहेत। आणि शिक्षण संजीवनी ह्या मासिकाशी डॉक्टर संजय जगतापांच्या माध्यमातून माझा थोडासा परिचय झाला आणि मग लक्षात आलं की समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती कशा धडपड करतायत, कशा वेगवेगळ्या पद्धतीनं कर्तृत्व गाजवत आहेत आणि पुढच्या समाजाला कशा त्या आदर्श म्हणून होत आहेत। इथं मंचावर आत्ता आपण काही मान्यवरांची मनोगत ऐकली आणि मी प्रभावित झालो की एकंदरीत कुटुंब संस्था आणि त्या कुटुंब संस्थेतल्या सर्व सदस्यांवर किती मनापासून प्रेम केलं पाहिजे। आणि शेवटी आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं हे विश्वची माझे घर, म्हणजे आपल्या घरापासून प्रेम करायला सुरुवात करा। ते अगदी हे विश्वची माझे घर या संपूर्ण जगालाच तुम्ही घर माना आणि त्या जगावर तुम्ही प्रेम करा असा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या या पुण्यनगरीमध्ये आपण राहणारे भाग्यवान लोक आहोत। सगळ्यांना धन्यवाद। आहे कारण डॉक्टर अविनाश सर आज आपल्या पुढील अवॉर्डसाठी किंवा मॅनेजमेंटसाठी दुबईमध्ये गेलेले आहेत आणि दुबईमधून त्यांची हे सर्व आम्ही टीम आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा इव्हेंट एवढा छान प्रकारे आणि आदरणीय महेश सर तत्सम वेळेत रवीची वेळेच्या अगोदर आपण संपन्न करत आहोत। मी दोनही आयोजकांचा आभार व्यक्त करेल। आदरणीय देविदाजी लुंजे सकोंडे सरांचं तर आहेत, सकोंडे सरांच पाठीमागे हे मॅनेजमेंट अत्यंत प्रगल्भपणे साकारणारे त्यांचे चिरंजीव सेंट्रल एज्युकेशन डेव्हलपमेंट पार्लमेंट कमिटीचे व्हाईस चेअरमन आयुषजी सकोंडे, त्याचबरोबर सरांचा पूर्ण स्टाफ यामध्ये अर्जुनजी चव्हाण, कार्तिकजी, आमचे तिवारी साहेब आणि संपूर्ण टीम आमच्या ह्या महिला प्रतिनिधी मुली त्यांचे आभार। रवी सर विशेष आपला आभार आहे। त्यानंतर जे आजच्या कार्यक्रमाचे अतिथी आहेत ज्यांनी कौटुंबिक सदस्यत्व कसं असावं हे अत्यंत उत्तमरित्या आपल्याला समजावलं, त्याचबरोबर सावंत सर, आदरणीय महेश सर या ठिकाणी, त्यामुळे आम्हाला अजून आधार आला महेश सर। आज जरी अविनाश सर नसले तरी तुम्ही असल्यामुळे आम्हाला अजून एनर्जी आली। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी अंतिम मनोगत अत्यंत प्रभावीपणे साकारलं त्यांचंही नाव अविनाश सरच आहे। त्यामुळे सर आम्हाला कमीपणा काही वाटला नाही, कुठल्या गोष्टींची कमतरता जाणवली नाही।
सुनील पवार सर, जे अगदी मुंबई असो नाही तर महाराष्ट्रात कुठे असो नेहमीच असतात बरोबर, आणि त्यांची आज पदोन्नती झालेली, त्यांचे अभिनंदन आहे. आदरणीय जगताप सर, मधली वेळ तुम्ही खूप सुंदरपणे साकारलीत, शब्दांकन फार सुंदर, आपलं प्रभुत्व खूप छान आहे. आदरणीय गणेशजी बिटकर सर, त्यांचे मी आभार विशेषतपण योजेल. त्यानंतर माने सरकार तर महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत, राजे माने सरकार आहेत ते त्याबद्दल काही शंकाच नाही. आणि विशेषतपण सचिन सर, त्याचबरोबर रणजित सरांना पाहून इथे फार आनंद झाला. सर संमेलनांमध्ये आपण भेटत असतो, पण आज डायरेक्ट इथे आपण भेटलो, फार आनंद वाटला. ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटलाय त्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. ज्यांना जे पुरस्कारार्थींना शुभेच्छा देण्यासाठी असतात त्यांचाही विशेष आभार योजतो. एवढा मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करताना चुकून आमच्याकडनं काही गोष्टी राहिल्या असतील, उणेवा असेल तर मी दिलगिरी व्यक्त करेल, आणि तुम्ही आमचे मायबाप जनता आहात, तुम्ही देखील मोठ्या आशेने आम्हाला माफ करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वजण एकता महेशजी, आपण वंदे मातरम रवी सर कार्यक्रमाची संपन्नता